मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. आम्ही आमच्या जीवनामध्ये कीर्तन कसं होऊ, काही कसं होऊ, आमच्या तरुणपणामध्ये आम्ही आज नेहरू आणि धोतर घालतो आणि गळ्यात टाळ घेऊन तुमच्या समोर उभा राहतो. याच्यातच आमचा मोठा परमार्थ आहे. आजकाल पोरी तुमच्या पेंटी घालायला लागले हो. नेमकं पोरगी आहे का पोरग आहे काय मेळ लागत नाही. एका घरात पाहुणे बघायला गेले, एका पोरीला काय पाहुणे बघायला गेले, पण त्या बहिणीने भावानी सारखाच कट मारलेला होता. पण जी पोरगी होती ती समोर बसली आणि तिचा भाव होता तो बाजूला बसला. ते पाहुणे म्हणले ह्या पोरीचं जाऊ द्या, पण ती पोरगी बाजूला बसलेली तिचं काय ती पसंत आहे. हे म्हणले ते पोरग आहे पोरगी नाही, ओळखू सुद्धा आहे ना तो, असे लोक म्हणले. पण मुलगी सुद्धा तशी पाहिजे. मी सांगन इथं बसलेल्या माता बहिणीला, हा मुलींना तर सांगन पोरी हो, हे करायचं आई बापासाठी. झालं फक्त आपला अर्धा तास राहिलाय. शाळेत गेल्याच्या नंतर शाळा तुम्हाला शिकू वाटली तर शिका, नाही तर शिकू नका. अभ्यास करू वाटला तर करा, नाही तर नका करू. घरी आल्याच्या नंतर काम करा, नाही तर करू नका. पण त्या ईश्वरासारख्या बापाची आणि देव स्वरूप आईची समाजात कधी खाली मान होईल असं कधी जगू नका. असं कधीच जगायचं. प्राण असतो मुलगी म्हणजे त्या आईबापाचा प्राण असतो महाराज. मी सांगन तुम्हाला, एक मुलगी असते, मुलगी ही काय असते बापासाठी देवानं दिलेली हे 18 वर्षाची देणगी असते बरं का. 18 वर्ष मुलीला पाहुणे पाहायला येतात आणि पाहुणे आलेले मुलीच्या बापाला गपचिप सांगतात की तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे. त्याच वेळेस महाराज त्या बापाच्या अंतःकरणात अशी धडधड निर्माण होते की तळ हाताच्या फोडावणी सांभाळलेली ताई एका दिवसात माझी दुसऱ्याची होणार आहे. म्हणून तो बाप काय करतो, रात्र रात्र झोपत नाही, सगळं घर निवांत झोपतं. पण त्या बापाच्या मनात एकच विचार असतो की येणारं कुटुंब, येणारे माणसं माझ्या ताईसाठी कशी भेटतील, कसा तिचा प्रपंच असेल, कसा मुलगा भेटत असेल. रात्र रात्र तो बाप तोंडावर पांघरून घेऊन रडत असतो. तो बाप सकाळच्या पारी उठल्याच्या नंतर त्या ताईला विचारतो, ताई तुला कोणत्या कंपनीचा टीव्ही आणायचा आहे, तुला कोणत्या कंपनीचा फ्रीज आणायचा आहे, तुला कोणत्या कंपनीचा कूलर आणायचा आहे. ती पोरगी काय म्हणते माहितीये का, बाबा मला सगळं साधं सामान घ्या, पण अखंड आयुष्यात बाबा तुम्ही माझ्यासाठी कधी कर्ज बाजारी होऊ नका. ती फक्त मुलगीच म्हणू शकते, मुलगा म्हणू शकत नाही बरं का. म्हणून त्या बापाच्या व्यथा जाणून घ्यायच्या. आता पोरांना सुद्धा सांगावं वाटतं मला, पोरांनो जगायचं तर असं जगायचं. तुम्ही जर गावातून चालले ना, लोक म्हणले पाहिजे हो रामरावचा पोरगा नाही तर रामरावचा वाहक चालला, असं लोक बोलले पाहिजे. असं जीवन जगायचं. काय झालं, त्या पुरीचं लग्न लागतं. सगळे पाहुणे मंडपात असतात. लांबचे पाहुणे लांब जातात, जवळचे पाहुणे जवळ थांबतात. नवरदेव आणि नवरी त्या देवाच्या दर्शनाला जातात. गाठ सुटते, मुलगी पळत येते, त्या आईच्या गळ्यात पडते. एवढी रडते एवढी रडते, अगं आई आतापर्यंत तुम्हाला शाळात हक्कानं हाणून मारून लावलं, शाळेतून आल्याच्या नंतर माझ्या डोक्यावरून हात फिरवला, मला अभ्यासाला बसवलं, आई माझी वेणी घातली, आता इथून पुढं आई तू कोणाची वेणी घालणार ग, इथून पुढे आई तू कोणाला भांडे घासायचं शिकवणार ग. असं म्हणून ती त्या आईच्या गळ्यात पडू पडू मुलगी रडत असते. आईच्या गळ्यातून सुटते तर ती मुलगी भावाच्या गळ्यात पडते. भावाला सांगते, दादा आपण बरोबर शाळेत गेलो, दादा आपण बरोबर अभ्यास केला, दादा आपण बरोबर हसलो खेळलो, आता इथून पुढं तुझी ताई ही परक्याची झाली आहे. काय, तुझी ताई परक्याची झाली आहे. माझ्यासाठी आयुष्यात दादा फक्त एकच काम करायचं, जेवढं प्रेम तू माझ्यावर करतो ना तेवढंच प्रेम बाबावर द्यायचं. ही मुलगी म्हणत असते. त्या मुलीला बाप कुठंच दिसत नाही बरं का, रडलेला कुठंच दिसत नाही. शेवटी लांब एका बल्लीला मंडपाच्या तो बाप पाठ टेकून 2 पायाच्या मध्ये मुंडकं घालून रडत असतो. पळत पोरगी जाते आणि त्या बापाच्या गळ्याला मिठी मारते. 5-5 जण ती मिठी सोडतात, पण ती मिठी सुटत नसते बरं का. त्या बाबाला सांगते, बाबा आतापर्यंत तुम्ही शेतातून यायचात, पाय दुखायला लागले म्हणले का मी तेल घ्यायचे आणि तुमच्या पायाची मालिश करायची. आतापर्यंत बाबा तुम्ही डोकं दुखायला लागलं म्हणलं की मी गोळी घ्यायची आणि तुम्हाला गोळी द्यायचे. पण बाबा आता मी गेल्याच्या नंतर बाबा तुम्हाला कोण गोळी देणार, बाबा कोण तुमच्या पायाची मालिश करणार. असं म्हणून ती पोरगी त्या बापाच्या गळ्यात रडत असते. कसा तरी बाप काय करतो, त्या पोरीला गाडीपर्यंत नेतो, गाडीत बसवतो आणि त्या बापाला काय सांगतो माहितीये का, जावाई बा
अखंड आयुष्य तुमच्या दावणीचा बैल म्हणून मी काम करीन. माझ्या मुलीला मात्र मी जसं सांभाळलं तसं सांभाळा, हे त्या मुलीचा बाप म्हणत असतो. महाराज, एवढं मोठं बापाचं अंतकरण असताना आता इथं महिला बसलेल्या आहेत. महिला मंडळी, तुमच्या आई बापाची आठवण करून देईन मी तुम्हाला. आता आईचा विषय, कन्येचा विषय या अभंगामध्ये म्हणून सांगण्याची पाळी येते. जोपर्यंत तुमचे आईबाप माहेरामध्ये जिवंत आहेत ना, जोपर्यंत तोपर्यंत तुमच्या हक्काचा उमरा आहे महाराज. एक वेळेस जर तुमच्या माहेरातले जर आईबाप गेले ना, तुमचा सुखाचा सागर आटला, सुखाचा सागर आटला तुमचा. आता म्हाताऱ्या मावल्यात आपण जर त्यांना म्हणलं ना, का हो मावशी तुम्ही कधी दिवाळीला जाता का, त्या काय म्हणतात माहिती का, महाराज आमच्या गावाला आमचे आईबापच जिवंत तर नाहीत, पण देव स्वरूप असणाऱ्या आईबापाला कधी दुःख देऊ नका, कधी त्यांना विसरू नका. मी सांगन तुम्हाला सत्य परिस्थिती. म्हातारे जर आईबाप झाले ना, म्हातारे आईबाप, कधी कधी म्हाताऱ्याला खोकला येत असतो. खोकला आल्याच्या नंतर त्या म्हाताऱ्या बाबाचा बेडका बाहेर पडतो. त्या बेडक्याची किनस करतात पोरं, त्या बेडक्याची किनस करते ती सून, आणि त्या म्हाताऱ्याला काय जे नाही ते बोलते बरं का तोंडात. पण ते प्रत्येक सुनानं सुद्धा हाच विचार केला पाहिजे, ज्या नवऱ्याचा आपण कुंकू लावतो, ज्या नवऱ्याला आपण देव समजतो ना, त्याला जन्म देणारा बाप आहे तो, मग तो कोण असेल. ज्या नवऱ्याला तुम्ही देव समजतात त्या देवाला जर जन्म देणारा तो बाप असेल तर तो केवढा असेल. म्हणून सांगतो, जरीही त्या बापाला जर बेडका आला तर तरुण पोरं तुम्हाला सांगतो मी, तो बेडका झेलण्यासाठी समोर त्या बापाच्या हातापुढे अशी उंजळ करा, आयुष्यभर तुम्हाला कोणासमोर हात पसरायची पाळी येणार नाही. हा माझा शब्द आहे तुम्हाला. अरे ज्या वेळेस तुम्ही लहान होते त्यावेळेस तुमची आई जेवण करत होती, तुम्हाला माहितीये का. जेवण करता करता तुम्ही शी केलेली असते शी. आई जेवता जेवता उठते आणि तुमची शी धुते आणि पुन्हा आई जेवायला बसते. पण आई तुम्ही शी केल्याच्या नंतर आई तुम्हाला हाणते का, नाही हाणत. कधी कधी त्या आईचं काय होतं, म्हातारी आई असते, चहा पिताना अशी बशी हलते, अर्धाच्या खाली सांडतो तर अर्धाच्या बशीत राहतो. पण कधी सून सुद्धा ती बशी हातात घेत नाही आणि मुलगा सुद्धा घेत नाही. एक लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्ही लहान होता त्यावेळेस तुम्हाला पाणी सुद्धा पिता येत नव्हतं हाताने, त्यावेळेस त्या आईनं आणि बापानं चमच्याने तुम्हाला पाणी पाजलेलं असतं. ही गोष्ट विसरू नका. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, वृद्धाश्रमात गेलो आणि तिथं दोन जोडी बसलेली होती, नवरा बायको. त्यांना विचारलं मी, तुमचे मुलं काय करतात तो, तर एकीनं सांगितलं एकाची इंग्लंडमध्ये स्वतःची कंपनी आहे, आणि एकीनं सांगितलं, त्या बापानं सांगितलं माझा मुलगा अमेरिकेमध्ये इंजिनियर आहे बरं का. त्यांनी सांगितलं आणि खूप रडायला लागले. मी म्हणलं मग एवढाले मुलं जर आहेत तुमचे तर तुम्ही इथं वृद्ध आश्रमात का. त्यांनी सांगितलं महाराज खरं सांगू तुम्हाला, आम्ही मुलांना शिकवलं आणि त्यांना शिकलेल्या बायका केल्या. बायकांनी सांगितलं म्हातारी आमच्याच्यानं सांभाळणं होत नाही, तुम्ही अमेरिकेत तुम्ही इंग्लंडमध्ये आणि आम्ही इथं त्यांच्यासाठी काय करीत बसायचं. तुम्ही जर आम्हाला तुमच्या बरोबर नेत असलात तर नांदते, नाही तर चालले घरी.
असं त्यांनी सांगितलं. शेवटी नाविलाजानं आमच्या मुलांनी आम्हाला वृद्धाश्रमात टाकलं. मी त्यांना एक शब्द विचारला, मग आई, या काळात तुम्ही मुलांना शिकून इंजिनियर केलं, मोठा उद्योगपती केलं, तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मुलांना काय शिकवणार, तुम्ही मुलांना काय बनवणार? तर त्या आईचं उत्तर आलं, ऐका. त्या आई म्हणल्या, पुढच्या जन्मामध्ये मी माझ्या मुलाला आळंदीला पाठवणार आणि मी माझ्या मुलाला वारकरी बनवणार. सांगतो तुम्हाला, बरेच लोक संपत्ती कमवत राहिले मुलासाठी, बरेच लोक पैसे कमवत राहिले, पण म्हातारपणाला त्यांचे असे हाल झाले बरं का. आणि मी अजूनही तुम्हाला सांगतो, काही न्यावं लागत नाही वर, सगळ्याला मोकळ्या हातानं वर जावं लागतं. म्हणून त्याच्यासाठी 2 शब्द सांगतो तुम्हाला. क्या लेके आया है तू, क्या लेके आया है तू, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा, तूने जो कमाया है वो दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है तू, खाली हाथ जाएगा, तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा, दूसरा ही खाएगा. म्हणून मुलाला संस्कार द्यायचे बरं का. संस्कार दिल्याच्या नंतर मुलं कसं जीवन जगणार, तर सात्विकतेने जीवन जगणार. बरं, सात्विकतेने जीवन जगणार म्हणजे नेमकं कसं जगणार, तर अभंगाचं 3रं चरण. गीता भागवत, गीता भागवत, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत, गीता भागवत, गीता भागवत करीती श्रवण, गीता मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.